हॅलो 7 धावा त्या फलकावरती लागल्या 2 चेंडूचा तोपर्यंत खेळ संपलाय आणि या बॉलवरती आक्रमण करायचं होतं प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जाते परंतु आता संघर्ष जरूर पाहायला भेटेल. डॉट बॉलची होती समाप्ती धावसंख्या थांबली गेली ती 7 या आकड्यावरती 7 धावा त्या फलकावरती लागल्यात. या बॉलवरती चांगला फटका पाहायला भेटतो चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार या चौकाराच्या साह्याने शक्य जाऊन पोहोचली ती तब्बल 11 या आकड्यावरती. येस ब्रो 11 धावा त्या फलकावरती लागल्यात. सलग 2 चेंडूवरती आक्रमण पाहायला भेटलंय. या बॉल वरती देखील आक्रमण होईल परंतु या चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन बॅट्समन गणेश आता दुसरी लढत प्रगतीपथावरती आहे. जगदीश बॉलर अजून डॉट बॉल धाव संख्या 15 रन 1 विकेट बॉलर तयार चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे उचलणार आणि फेकणार 2 धाव पूर्ण 17 धावा धाव फलकावर लागल्यात 1 विकेट बॉलर तयार परत एकदा रुपेश तयार मोठा फटका मारायचा होता पण डॉट बॉल समाप्ती बॉलर तयार पुन्हा एकदा जगदीश स्ट्राइक एंड रुपेश मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा होता आणि बॉल डॉट 4 बॉलचा खेळ संपलाय अजून 2 बॉल बाकी अजून येणारे मोठे फटक्यांच्या अपेक्षा बॉलर तयार हा पण डॉट बॉल ओपला
शेवटचा बॉल टाकला जगदीश तयार. या या बॉलला बुल्लू बुल्लू झाला आणि बॉल झाला चौकार. शेवटची ओव्हर टाकला सज्ज. बॉलर नेम नंदू भिडे. एकवीस रन 1 विकेट. काय होईल पुढच्या मॅचला. बॉलर तयार. वाईट बॉल खाल्ला चेंडू. बावीस धाव संख्ये 1 विकेट. रट्ट्यावर कट्ट. हे दणका उडला. अरे 1 रन 23 धावा 1 विकेट. काय होईल सांगू शकत नाही. आज कटिंग लय विकेट परिस्थिती. यो मारला खोपेन. जाऊन दे तर पडतय चौकार. रन हवे 27. चार चेंडू बाकी आहेत. बॉलर तयार. विकेट. एक धावा. धन्यवाद छोटू कॉमेंट्री वाल्या. अंपायर रन आहे का. 1 रन आहे का. असे बोला ना. असे मान हलवा ना. गुडा गदा 1 रन. भाई आउट कोण झाला. असं बोल. नवीन बॅट्समन LBW आउट. अनिल नवीन फलंदाज मैदानात उतरलाय आणि आता नंदूने आपली कामगिरी चोख पाडली. खऱ्या अर्थाने जर धावा रोखायचा प्रयत्न सुरू झालाय. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर 2 सलग विकेट प्राप्त करून दिले. शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या शेवटच्या 2 चेंडू मागे
विकेट येईल का असा प्रश्नचिन्ह मात्र आपल्या संघाच्या टीम कडून पाहायला भेटतो. या चेंडूवर देखील फटका फसला गेला. हॅट्रिकची संभावना आणि हॅट्रिक मात्र मिळते नंदूला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज समीर. बरोबर आहे. अनिल वाघमारे नवीन फलंदाज. शेवटचा बॉल करण्यास सज्ज. या बॉल वरती आणि गोल. अरे बाबा बाबा 4 विकेट. काय झाला मॅचला. ओव्हर काढली भावानी. रन झाले तर 29. 28 झाले. 29 पाहिजे. हा गणित आहे. 18 बॉलची 29ची गरज. मॅच मध्ये स्पीडअप करायचंय. लगेच धावायचंय. धावत खुदत लवकर धावा आणि फिल्डिंग सजवा प्लीज. टीम बिल्डिंग जास्त घेऊ नका. चला सावला टीम बाहेर निघा. लवकर बाहेर निघायचं आपण. तुम्हाला विनंती करतो. कुठली नाही वेनगाव टीम आपली क्षेत्ररक्षणाची जोडी चारही बाजूने होते. चला स्पीडअप करायचंय. 18 बॉल 29ची गरज. पाणी द्यायचंय. पुढची मॅच 2 ओव्हर का. पुढची मॅच 2 ओव्हर का 3 ओव्हर. पुढची मॅच देखील 3 ओव्हरची असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. जो जिंकेल यातून त्यांनी देखील नोंद घ्यायची. पुढची मॅच देखील 3 ओव्हरची असेल. तर स्पीडअप करायचे. जास्त वेळ घेऊ नका विनंती करतो तुम्हाला. 18 बॉल 29ची गरज. 2 मोठ्या फटक्यांची आता सुरुवात करावी लागेल आणि मोठे फटके मारून या मॅच संपवावी लागेल. कारण की मागची मॅच जर आपण पाहिली ना तर आता खालून आलेली मॅच घालवले ती कलम टीमने. आणि आता मागाची अखेरच्या क्षणाला ज्या षटकाराची अपेक्षा होती तो षटकार मारला. परंतु आता सुरुवातीपासून जर आक्रमण केलं सावलं टीमने तर विजयाचा शिक्का मुहूर्त करायला असं वेळ लागणार नाहीये. 18 बॉल मध्ये करायच्या त्या 29 धावा. दीपेश बॉलर. तर बघूया इथे येतोय पहिल्याच चेंडूवर जनगणित चौकार. 4 धावाने संघाचा खाता खोललाय नरेश पवार याने. बघूया
आजच्या दिवसातल्या सेकंड राऊंडचा सामना शेवटची मॅच सेकंड राऊंडची बघूया. पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार केला आहे चौकार. बघूया राईट विकेट गोलंदाज सज्ज मारा करणार नरेश. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूचा लाभ घ्यायचा होता पर निर्धाव चेंडू. बघूया बघूया पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू. बघूया क्षेत्ररक्षण आहे आणि इथं झेल ड्रॉप. दुसरे धाव सुद्धा सहद्रती पूर्ण. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 6. बघूया पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू. एकेरी धावे एकच धावेवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 7. 4 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 4. बघूया अजूनही 14 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि इथे निर्धाव चेंडू. 5 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती अद्याप 7. शेवटचा चेंडू मारा करणार रमेश शिलम. बघूया सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषा पार. चौकार. एक षटकाच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती सावले संघाची 11. अद्याप अजूनही 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल. कुठेतरी एकेरी दुहेरी घेऊन बघूया. स्ट्राइक एंड नरेश पवार गोलंदाज. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एकच धावेवर समाधान. बघूया अजूनही 11 बॉल शिल्लक. 17 धावेची गरज. स्ट्राइक एंड रमेश शिल्लक. बघूया मारा करणार स्वेर चेंडू. एक अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 13. 11 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. बघूया इथे बाद होतोय रमेश शिलम. थांबला का त्याला. 10 बॉल 16. हे थांब रम्या. हे काय कर रही हो अजून.
बघूया रमेश शिलम याची जागा भरून काढण्यासाठी जातोय जगदीश शिलम. बघूया दोन चेंडूची खेळी झाले. अजूनही 10 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. मारा करणार आता जगदीश. बघूया कशातर्फे बघूया पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. बघूया अजूनही 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 3 चेंडूच्या खेळल्यानंतर धावसंख्या झालेली 13. सुंदर असा मारलेला आणि दोन दोन धावा सहद्रती पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. अजूनही 8 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. बघूया अजूनही शतकातले काही चेंडू शिल्लक. मारा करणार जगदीश. शेवटचा चेंडू. बघूया अजूनही 7 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. एक उंचावर मारलेला चेंडू. बघूया इथं झेलबाद होतोय जगदीश. हॅलो 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे चौकार आहे. मॅचला विजय करून देतील. आता काय होईल मॅच मध्ये सांगू शकत नाही, परंतु आता मॅच मध्ये रंगतता निर्माण झाली आहे. येणारे 5 बॉल मध्ये करायचे ते 8 धावा.
3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. दोन बॉल 2 धावसंख्येची गरज असताना हा चेंडू येतो तो निर्धाव. आता मॅच मध्ये 1 बॉल 2 ची गरज. दोन धावसंख्येची गरज आहे 1 बॉल मध्ये. चला दोन्ही टीमला विनंती करतोय आता वेणगाव आणि पाले आंबेवाडी. चला टॉस करण्यासाठी या आणि पुढची मॅच देखील 3 षटकांची असेल आणि या मॅचसाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील. प्लीज सपोर्ट करायचे आयोजकांना आणि तुम्हाला विनंती करतो पण लगेच टॉस करून मॅचला सुरुवात करायची. 4:30 वाजलेत अजून वेळ घेऊ नका. तुम्हाला विनंती करतोय वारंवार पुकार करतोय तुम्हाला मी. प्लीज टॉस उडवा आणि मॅच पूर्ण करून घ्यायची.
मला स्पीडअप करायचंय प्लीज विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका